करतात की अळूचं पान घेणार, मेणचट पान घेणार आणि पाण्यात बुडून दाखवणार, बघा म्हणणार. पूर्ण पाण्यात औषध पसरत नाही. आमच्या कंपनीचं स्टिकर वापरा आणि स्टिकर वापरल्यामुळे काय होईल, तुमचं औषध पसरल. शेतकरी मित्रांनो, ही तुमची दिवसाढवळे केलेली फसवणूक आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय लक्षात घ्या, तुम्ही जे औषध आणलात ना, त्या औषधामध्ये 100% कोणतंच औषध पाण्यात मिसळत नाही. मग कंपनी काय करते, तुम्ही बघा 18.5 वाजता तुम्ही औषधावर 35%, हे जे वाचता ना 100% औषध नसतं. कंपनीला तुम्ही एवढे पैसे द्यायलात, त्यामुळं कंपनीनं ह्याच्यामध्ये तुमच्या सिलिकॉनपेक्षा चांगले महागडे ॲडज्युव्हंट म्हणजे स्टिकर टाकलेले आहेत, सर्फॅक्टंट टाकले, जे की औषध पाण्यावर मिसळावं म्हणून. मग तुम्हाला विशेषतः पैसे देऊन आणायची गरज नाही. तुम्ही याच्यामध्ये विनाकारण पैसे खर्च करतात. आणि ही जी कन्सेप्ट आहे ना, ती द्राक्ष बागेतून आलेली आहे, सांगली आणि नाशिककडून. कारण का, त्या भागामध्ये मॅनकोजे म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी केली जाते आणि स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी करते स्वस्त असतात, त्यामुळे ते पानावर औषध पूर्ण मिसळावं म्हणजे कॉन्टॅक्ट फंजिसाईड पूर्णपणे मिसळावेत म्हणून स्टिकर वापरत होते. पण आज जे औषध आलेत त्यामध्ये इनबिल्टच स्टिकर आहेत, सर्फॅक्टंट आहेत, सगळं आहे. त्यामुळे विशेष आणून तुम्ही अजून पैसे जास्त खर्च करतात. शेतीमध्ये पैसा खर्च कमी करा आणि विशेषतः लक्ष द्या की त्याचं विज्ञान समजून घ्या आणि आनंदी शेती करा. धन्यवाद.